नमस्कार, मी सुदाम शिवदास भगत, हनुमान आखाड्याचा अध्यक्ष। उद्या आपल्या दहीहंडीचा सण आहे, तर आपले सगळे मित्र परिवार जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे। नमस्कार, मी मोहन भगत, हनुमान आखाड्याचे उपाध्यक्ष। उद्या आपला आव्हान म्हणजे हा आपला हनुमान आखाडा म्हणजे हा आपला सांस्कृतिक प्रोग्राम आहे। याच्यात पॉलिटिकली असं काहीच नाही, म्हणजे सर्व एक धर्म म्हणजे एक सर्व धर्मीय सण म्हणजे हनुमान आखाडा दरवर्षी आपण मुंब्रा गावाचा सण म्हणून इथले लोक गावातील आणि गावातल्या बाहेरील लोक ते मुंब्र्यात येऊन हनुमान आखाडा हा सण साजरा करतात। हनुमान आखाडा हा 74 ते 80 अंड्या फोडतो। एक गाव एक पथक ह्या हनुमान आखाड्याची ओळख आहे। हनुमान आखाडा म्हणजे आपला आखाडा होता, म्हणजे पहिला लाठीकाठी इथे शिकवले, नानादा भगत यांनी शिकवले होते। अगोदर त्या लोकांना येऊन कसरत करायला शिकवायचे, त्यानंतर हंडी फोडून लोकांना एकत्र यायला। आताही हा भगत परिवार लोकांना एकत्र येण्यासाठी हा दहीहंडा उत्सव साजरा करतो। आज आम्ही सर्वजण जमा झालेलो आहे। बघा, मुंब्रा हे मुंब्रा शहर नसून हे एक वसवलेली वस्ती आहे आणि भगत परिवारांनी ही वसवलेली वस्ती आहे। आणि आज तिसरी पिढी जर म्हटले तर आमचे सुदाम दादा, मोहन दादा आणि इतर भगत परिवारातली एकत्र येऊन हा दहीहंडीचा सण साजरा केला जातो। बघा, सर्व धर्माची, सर्व जातीची, सर्व पंथांची, सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन आणि मुंब्र्यातील अनेक गल्लोगल्ली जवळजवळ 65 ते 70 अंड्या फोडण्याचा हा इतिहास दरवर्षी असतो। आणि हे भगत परिवार गेले अनेक वर्षापासून कोणत्याही प्रकारचं दहीहंडीचं कोणत्याही पक्षाचं बक्षीस न घेता स्वतः सर्व दहीहंडी जे 3 ते 4 हजार जे नवतरुण असतात त्यांना मोफत टी शर्ट दिले जातं। सायंकाळी त्यांचा समारोप हा सर्वांना भोजनामध्ये होत जातो। बघा, मुंब्र्याची संस्कृती आणि संस्कार टिकले पाहिजे यासाठी भगत परिवार सतत झटत असतं आणि आपल्या जीवनामध्ये, आपल्या मुंब्रामध्ये एक प्रकारची संस्कृती, संस्कार कायम राहावं यासाठी हा सोहळा गेले अनेक वर्षापासून, तिसऱ्या पिढीपासून आज देखील चालू आहे। आणि या दहीहंडीची संख्या कमी न होता वाढत चाललेली आहे। बघा, मुंब्रा सोडून गेलेले असो, आज जळगावून देखील मुलं येत आहे। याचं कारण असं की ह्या मुंब्र्यातलं प्रेम ह्या भगत परिवाराने टिकून ठेवलेलं आहे आणि हे प्रेम, या प्रेमापोटी हजारो संख्येने लोक, सगळे व्यापारी एकत्र येतात आणि जास्तीत जास्त संख्येने हा उत्सव साजरा केला जातो। आणि ह्या उत्सवामध्ये हा उत्सव नसून या उत्सवामध्ये कमीत कमी 5 ते 6 हजार जनसंख्या एकत्र येऊन दहीहंडीचा एक प्रकारचा मोठा उत्सव, सगळ्यात जास्ती मी तर म्हणतो मुंब्र्यातला सर्वात मोठा उत्सव साजरा केला जातो।